नाशिकच्या पंचवटीत जॉगिंग ट्रॅक असलेल्या श्रीकृष्ण गार्डन समोर साकारलाय 7 मजली देवीदास हाईट प्रकल्प। मग येताय ना आजच आपला फ्लॅट बुक करायला देवीदास हाईट्स मध्ये। आमचा मोबाईल क्रमांक नाशिक महानगरपालिका निवडणुकीत आता वातावरण तापायला सुरुवात झाली आहे आणि पंचवटी प्रभाग क्रमांक 4 मध्ये काल बीजेपी कडून मोठं शक्ती प्रदर्शन पाहायला मिळालं। राज्याच्या राजकारणात महत्त्वाचं स्थान असलेल्या नाशिक महानगरपालिकेसाठी सर्वच राजकीय पक्षांसह इच्छुक उमेदवारांची धडाधड तयारी सुरू आहे। याच पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक 4 चे भाजपचे इच्छुक उमेदवार आणि आई सप्तशृंगी मित्रमंडळाचे संस्थापक अध्यक्ष सतनाम दिलीपसिंग राजपूत यांनी काल आपल्या प्रचाराचा शुभारंभ केला। या कार्यक्रमाला माजी आमदार बाळासाहेब सानप यांच्यासह विविध मान्यवरांची उपस्थिती होती। मतदारांच्या समस्या, प्रभागातील अडचणी आणि विकासाच्या मागण्या या सर्वांवर गेल्या काही वर्षांपासून सतनाम राजपूत सातत्यानं काम करत असल्याचा दावा कार्यकर्त्यांकडून केला जातोय। समाजसेवा, गोरगरिबांच्या न्यायासाठी लढणारा चेहरा आणि प्रभागातील मजबूत संघटक यामुळे राजपूत यांची ओळख अधिक ठळक झाली आहे। यावेळी उपस्थित असलेल्या मतदारांनीही सतनाम राजपूत यांना सकारात्मक प्रतिसाद दिल्याचं चित्र दिसलं। प्रभागाच्या अडीअडचणी सोडवण्यासाठी आवाज उठवणारा नेता हवा आणि राजपूत हे त्या नेतृत्वासाठी योग्य ठरतील असं मतदार सांगताना दिसले। येत्या नाशिक महानगरपालिका निवडणुकीत त्यांना प्रचंड मताधिक्य मिळू शकतं अशी चर्चा स्थानिक पातळीवर सुरू आहे। निवडणूक जसजशी जवळ येते तसतसं प्रभाग क्रमांक 4 मध्ये राजकीय समीकरण कशी बदलतात हे पाहणं उत्सुकतेचं ठरणार आहे। 9 न्यूज महाराष्ट्र ब्युरो, नाशिक।